नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण रक्त किंवा ब्लड याविषयी काही महत्त्वाचे फॅक्ट्स पाहूया। तर रक्ताचे मुख्य घटक आहेत प्लाझ्मा आणि रक्तपेशी। प्लाझ्मा जो आहे हा द्रव घटक आहे आणि रक्तपेशी हा रक्ताचा स्थायू घटक आहे। तर प्लाझ्मा हा रक्ताच्या सुमारे 55% असतो, तर रक्तपेशी हा रक्ताच्या सुमारे 45% असतात। तर रक्तपेशींमध्ये आहेत डब्ल्यूबीसी, आरबीसी आणि प्लेटलेट्स। यातील आरबीसी ह्या जवळपास असतात 44%, तर डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स मिळून असतात 1%च्या आसपास। तर प्लाझ्माचे आपण घटक पाहूयात। त्यात आहे 90% पाणी, 60% प्रथिने, 0.9%च्या आसपास मीठ किंवा आपण सॉल्ट्स म्हणू शकतो, आणि 0.1%च्या आसपास ग्लुकोज आणि वायू। तर त्यातील जे काही प्रथिन आहेत ते महत्त्वाचे प्रथिन आपण पाहूयात। पहिला आहे अल्ब्युमिन, दुसरा आहे ग्लोब्युलिन, तिसरा आहे फायब्रिनोजेन, चौथा आहे प्रोथ्रोम्बिन। यातील फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रोम्बिन यांचं महत्त्वाचं कार्य आहे ब्लड क्लॉटिंग किंवा रक्त गोठवणे। अल्ब्युमिनचं कार्य आहे शरीरातील पाण्याचं संतुलन राखणे किंवा पाण्याची पातळी राखणे, आणि ग्लोब्युलिनचं काम आहे अँटीबॉडीज किंवा प्रतिपिंडे तयार करणे। धन्यवाद।